बाबू तर टिफिन खाल्ला आज सगळं. काय होतं टिफिन मध्ये? सॉक्स चपाती रोल. आज तू स्कूल मधून आल्याच अभ्यासाला बसलाय बाळा. का बरं? मॅम मला दाटणार नाही म्हणजे. डांटणार नाही म्हणून का? काय म्हणतील मॅम? अभ्यास केलेलं हे बघितलं? तर बघ माझं स्पेलिंग. दाखव. टी टी दा मॅडम मी सर्कल बनवलं. तिकडून पण असं सर्कलच बनवायचं बाळा. तिथून बी सर्कल बनवलं. बनव. ते नाही झालं टीचरचं, तू कर सर्कल. तर सकाळी मुलं स्कूलमध्ये गेल्यापासून एवढा पसारा पडलेला असतो घरात, आणि त्यातमध्ये 2-3 दिवस तब्येत खराब असल्यामुळं तर जास्तच अवतार झालेला घराचा. तर पाहू शकता, आता हे सगळं आवरून घ्यायचं पहिले. म्हटलं तुमच्याशी शेअर करते सकाळचं थोडंसं रुटीन, म्हणजेच मुलं स्कूलमध्ये गेल्यापासून ते आणेपर्यंत काय काय करायला लागतं. आणि आज विचार केलेला बाकीचं जास्त काही आवरत बसत नाही, पण पहिलं किचन साफ करून घेते बेडरूम वगैरे आवरल्यानंतर, कारण किचन तर फ्रेश पाहिजे आपलं. आणि 2-3 दिवस त्यातमध्ये तब्येत खराब होती, त्याच्यामुळे मला लक्ष द्यायला झालं नाही काही. तर जसा पसारा पडेल तसा पडून दिलेलं सगळीकडं, तर तोच आवरायला घेतला आज. त्याच्यामुळे 2-3 दिवस तुम्हाला व्हिडिओ पण नाही आले, की तब्येतच ठीक नव्हती. आता घेते आवरून बेडरूमपासून सुरुवात केली. एक रूम क्लीन करायला घेतली की जरा बरं पडतं. पटपट एक साईड रिकामी करून घेतल्यावरती. तर तेच चालू आहे. आणि हा वेळ ना मुलं स्कूलमध्ये गेल्यावरतीच भेटतो. तसं आज तरी पण मी आज अंशुलला पाठवलं नाही आहे स्कूलमध्ये, कारण तब्येत अजून पण नाही आहे ठीक. पण म्हटलं आता किती दिवस एवढा पसारा पडून द्यायचा. आणि आता नंतर दुसऱ्या दिवशी तर सॅटरडे येणार होता. परत पण सुट्टी जरी असली मुलांना तरी पण ते दोघं घरी असल्यावरती नाही होत आवरायला सगळं. मग म्हटलं एकटा असेल ना घरात, तर मग कोणी पण असलं तरी, तक्ष एकटा असेल तरी तो शांत बसतो, आणि अंशुल एकटा असेल तरी तो शांत बसतो. दोघं सोबत असतील तेव्हा मस्ती म्हणजे विचारायचंच हे नाही. खूप मस्ती करतात. आणि पसारा पण इकडचं आवरून जाऊस तर तिकडे हॉलमध्ये पसारा, हॉलमधला आवरेपर्यंत बेडरूममध्ये पसारा. त्यांचा खेळच तेवढाच चालू असतो, कारण जास्त ते स्कूल चालू असतं तोपर्यंत बाहेर पण खेळायला नसतात. त्याच्यामुळं आज म्हटलं आहे अंशुल एकटाच होता घरी बसलेला तिकडं टी व्ही बघत, तोपर्यंत मी इकडं माझं आवरून घ्यायचं ठरवलं. आणि घेतली बेडरूम वगैरे आवरून, पटकन बेडशीट वगैरे जरा चेंज करून घेतलं, कारण ते खूप असं घरात फ्रेशच वाटत नव्हतं. म्हटलं आता परत सुट्टीचे दिवस आले 2 दिवस, आणि त्यामध्ये तर काही हे सगळं होणार नाही. लोक म्हणतात सुट्टी दिवशी आवरावर करायला बरं पडतं, पण माझ्या दृष्टीने तर ते अजिबात बरं पडत नाही. कारण मुलं घरी असल्यावरती मला ते शक्यच होत नाही करणं. इकडं पण स्कूल बॅगचं सगळं सामान वगैरे तसंच पडून गेलं होतं सकाळचं, बॅगा वगैरे भरल्यावर ते सगळं आवरायचं असतं. आणि मुलं घरी असल्यावर शक्य होत नाही, म्हणजे त्यांची खूप मस्ती चालू असते. आणि नाश्त्याचं वेगळं, दुपारी जेवण, परत संध्याकाळचं वेगळं, परत मध्ये आधी असतं काहीतरी चालू. मग ते त्याच्यातच त्यांचेच भांडणं सोडवण्यात आणि त्यांनाच सगळं त्यांचंच बघण्यात वेळ निघून जातो. त्याच्यामुळे ही अशी एक्स्ट्राची कामं करायला तर पोरं घरी असल्यावर टाईमच भेटत नाही. आणि असला टाईम तरी मला त्यांच्याजवळ बसायला लागतं, कारण ते एकमेकांच्या नादाने असं ना खूप वेगवेगळे कुटाणे करत राहतात घरात. त्याच्यामुळे सोबतच बसलेले असते मी. किती वेळ असेल तरी नाही होत इकडं हे करायला. तर आता मस्त बेडरूम क्लीन झाली, इकडे स्टडी टेबलच्या तिकडचं पण आवरून झालं आहे. तर आता मग किचन आवरायला घ्यायचं आहे, आणि किचनमधून जरा जास्तच पसारा काढायचा होता. आता केसांना तेल वगैरे लावलेलं, त्याच्यामुळं म्हटलं हे कामं करून घेऊया आधी, आणि नंतर आंघोळ वगैरे करून मग तक्षला घ्यायला जायचं होतं. तर तो येईपर्यंत जेवढा टाईम असेल तेवढ्यातच होईल ते क्लीन करायचं होतं मला. कसं असतं ना, 2-3 दिवस तब्येत खराब राहिली तरी पण घराचं पूर्ण हे चेंज होऊन जातं. तर हे काय जसं पडेल तसं पसारा ठेवतात मग मुलं वगैरे. तर आता विचार केला, इकडं तुपाच्या भरण्या घेतलेल्या मी 2,
त्या टाकूनच द्यायची इच्छा होती किचनमधला पसारा काढताना, पण आकार खूप छान आहे त्यांचा. तर म्हटलं मस्त पाणी गरम करून त्या आधी धुवून घेते आणि त्याचं कागद वगैरे काढून अशा प्लेन केलेलं खूप भारी दिसत होते. त्याच्यामुळे मग म्हटलं ठेवता येईल, काही भरून ठेवता येईल त्याच्यात. तर ठेवलं एक छोटी मोठी, तेच धुवायला पाणी गरम करायला ठेवलं आणि तोपर्यंत किचन पुसून पाणी तापायला ठेवायचं होतं मला, कारण आंघोळीला पण पाणी ठेवायचं होतं. 2-3 दिवस आता काय केस वगैरे धुतले नव्हते, तर सकाळी तेल वगैरे लावलं, जरा म्हटलं थोडं ठीक वाटतंय तर जरा आवरून घेऊ आपलं पण, थोडंसं फ्रेश वाटेल तेवढंच, म्हणून हे सगळं. तर आवरायला गेल्यावर वेळ लागत नाही जास्त, पण काय होतं ना, असं कंटाळा करतं माणूस कधी कधी, आणि तेच नंतर खूप असं हे होतं, आपल्याच नाकाला आल्यासारखं, जीवावर आल्यासारखं होऊन जातं की आता हे कधी व्हायचं, कसं करायचं, किती पसारा पडला आहे. किंवा जेव्हा थोडं थोडं असतं तेव्हा माणसाला करायची इच्छा होत नाही. माझं तेच झालं. 2-3 दिवस आराम झाला जरा, फक्त मुलांना करायचं, खायचं, खायला द्यायचं, आणि बाकीचं जरा दुर्लक्षच केलं मी. तिकडे छान भरण्या धुवून घेते, पाणी गरम झालं आहे छान कडक. तर त्याचं पहिले असं छान तूप काढून घेतलं मी, ते असं पाण्यात हे करून, तेलकट सगळं. तुम्ही पण करतच असाल ना असं, म्हणजे मला तरी वाटतं. मला पण अशा एखाद्या भरणीचा आकार वगैरे असं आवडलं, काही आलं, कॉफीच्या भरण्या किंवा तुपाच्या भरण्या, तर मला त्या ठेवाव्या वाटतात थोडा, म्हणजे जास्त प्रमाणात नाही, पण वाटतं आकार वगैरे जरा वेगळा असेल की एक वेगळीच आवड निर्माण होते त्याच्याविषयी. तर मग ते ठेवते मी. जास्त दिवस नाही, पण थोडंसं आपली हौस पूर्ण होईपर्यंत ठेवायचं. तर तिकडं पाणी ठेवून घेतलं आणि पटपट भांडे धुवून घेते म्हटलं. भांडे धुतल्यानंतर अजून दुसरी एक पसारा काढायचा होता किचनमधला, जो की माझ्याकडे होता वेळ, पाणी वगैरे तापत होतं. म्हटलं तोपर्यंत जरा घेते आवरून. तुम्हाला दिसत असेल इकडं एकटंच घरात असेल ना मुलगा, तर कॅमेऱ्यापुढे येणार नाहीत, एकदम शांत तिकडंच हॉलमध्ये बसलेला. त्याला माहीतसुद्धा नाही मी एवढा पसारा काढला आहे घरात आणि मी आवरावर करते इतकी. पण जेव्हा एकाला दोघं असतील, दुसऱ्यासोबत असेल, तेव्हा ते तिकडे TV लावा, काही लावून द्या, ते हलणारच नाही तिथून. आणि कसं माहीत नाही, दुखत असेल तेव्हा 2-3 दिवस आपण थोडंसं म्हणजे आळस करतो कामाचा, पण अचानक एखाद्या दिवशी 2 दिवसांनी वगैरे असं वाटतं की नाही आता खूपच हे आलं आहे, आणि मी सगळंच मला दिसतं आहे तेवढं मी क्लीन करून टाकते. म्हणजे एवढं तब्येत खराब असेल तरी का असं होतं माहीत नाही. तुमच्या बाबतीत होतं का? अचानकच खूप एनर्जी आल्यासारखं होतं की आता मला हे काढायचंच आहे सगळं आणि मी करणारच आहे. तर इकडं मी भरण्या पण सगळ्या साफ करून घेतल्या. ह्या भरण्या तर म्हणजे 10-11 वर्षांपूर्वीच्या आहेत. जेव्हा मी पुण्यामध्ये लग्न झाल्यावर फर्स्ट टाईम आलेले तेव्हा ते घेतलं होतं आम्हाला इथंच सामान सगळं. मी लग्नातलं काही आणलं नव्हतं, तर त्या भरण्या ह्या. आणि आता ना तेलाची किटली वगैरे पण खराब झालेली, म्हटलं तेल पण संपलंच होतं त्याच्यातलं, तर पटकन ते पण घासून घेते, जरा तेवढंच फ्रेश सगळं. तर होता होईल तेवढं मी थोडं साफसफाई करण्याचा प्रयत्न केला. आणि रात्रीच तब्येत नव्हती ठीक, तरी मी पिठाचे डबे वगैरे पण घासून ठेवलेले, कारण आता सॅटर्डे संडे आहे, तर म्हटलं दळणं वगैरे करून मग भरून ठेवता येईल सगळं. तर ती तर माझं रात्रीच झालं होतं. आणि आता हे थोडीफार साफसफाई म्हटलं तर आज करता येईल. तब्येत ठीक नाही म्हणून मी अंशुलला पाठवलं नाही स्कूलमध्ये, आणि एवढा मोठा पसारा काढत बसलेले. पण काढताना जेव्हा मी हे साफसफाई करत होते तेव्हा वाटलं नाही की मला बरं वाटत नाही आहे. झालं, वेळ निघून गेला पटपट. तर झालेत आता भांडे तर छान धुवून झालेत. आता पटकन आंघोळ करून घ्यायची आधी, आणि
त्याच्यानंतर तक्षूला घेऊन यावं लागणार आहे आंघोळ झाल्यावर. झाडू वगैरे तर झाला होता मगाशी. तक्षला घेऊन आल्यानंतर आता परत जेवण वगैरे बनवायचं ते पण तुम्हाला दिसेलच पुढे. करेल मी तुमच्यासोबत शेअर. तर आता इकडे आंघोळ वगैरे झाली माझी आणि आता आवरून जायचं. तक्षला घेऊन यायचं पहिले, कारण त्याला घेऊन यायचं वेळ झाला आहे आता. एवढ्या सगळ्या आवरावरीत टाईम कसं गेला कळलं नाही. आता म्हटलं पहिलं त्याला घेऊन येते, नंतर कुकर वगैरे लावते. अंशुल तोपर्यंत मी एवढा आवरेपर्यंत झोपी गेला होता. थोडासा नाश्ता वगैरे केलेला आम्ही दोघांनी पण. त्याला म्हटलं तू झोप आता थोडा, मला दादाला घ्यायला जायचं. तर आता मी निघाले तक्षला आणायला आणि तक्षला घेऊन आल्यानंतर आता म्हटलं पटकन कुकर लावते डाळ भाताचा. कारण दुसरं तर काय बनवायचं हे नव्हतं, मूड नव्हता एवढा. मुलांना पण खायला वगैरे दिलं होतं थोडंसं दुसरं पण फ्रूट्स वगैरे. म्हटलं आता कुकर लावून घेते आणि थोडंसं किचनचं अजून थोडीशी साफसफाई राहिली ती करून घेते, म्हणजे माझं किचन क्लीनच होईल. त्याच्यानंतर फक्त फ्रीज साफ करायचं राहील, तो पण करायचा 1-2-3 दिवसात, जसा वेळ भेटेल तसा. डाळ ही घरची आहे, तुरीची डाळ आमची घरची आहे. छान टेस्ट येते घरच्या डाळीने असं वरणला. हे तांदूळ वगैरे आता मी धुवून घेतलेत. तुम्हाला दाखवलं नाही, तुम्हाला वाटेल की धुतलं की नाही धुतलं. धुवूनच ठेवले. आता इकडे कुकर लावून घेते मी आणि कुकर लावला की आता काम करायचं राहिलेलं ते म्हणजेच ज्या मगाशी भरण्या धुतल्या होत्या ते मी पुसून घेतल्यात. आता त्याच्यात सगळं सामान भरून ठेवते. म्हटलं डाळी परत तांदूळ साखर वगैरे सगळं ते भरून घ्यायचं काम केलं पहिलं. सगळ्या म्हणजे तुरीची डाळ वगैरे जे नेहमी लागतंय रोजच्या रोज ते सगळं भरून ठेवलं. डाळ तांदूळ शेंगदाणे वगैरे असं. तर साखरेची भरणी राहिलेली घासायची, कारण त्याच्यामध्ये साखर मी सकाळी सोडली होती. तर म्हटलं ती वतून घेऊन आता ती भरणी घासायला टाकली. छान भरण्या भरून झाल्यावर ठेवून घेतल्या आणि तेलपुडा वगैरे पण आता किटलीत सोडून घ्यायचं होता. मी सगळं ते पुसून घेतलंच होतं सुकल्यावरती. कुकर लावल्यावर हे काम झाल्यानंतर अजून दुसरी कामं होती ती म्हणजे परत ओव्हन वगैरे हे सगळं पण खूप असं खराब झालं होतं, धूळ झालेली. फ्रीज वगैरे वरूनच साफ केलं सगळं. फ्रीजला आतून तर साफसफाई करायला लागणार आहे, त्याचे भांडे थोडेसे घासावं लागतील. तर म्हटलं ते थोडासा वेळ काढूनच करेन आता परत.
किंवा मग मंडेला मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर होऊन जाईल ते काम. तर आता इकडच्या कोपऱ्यात पण खूप पसारा पडला होता. म्हटलं पहिलं ते साफ करून घेते, सँडविच मेकर, परत ओव्हन वगैरे ते सगळंच हे झालेलं, जरा तेलकट असं वेगळंच झालं होतं. पिठाची वगैरे धूळ उडते सकाळी पीठ वगैरे मळताना. तर मला ते काही झालं नव्हतं 2-4 दिवस साफ करायला. किचन वगैरे साफ करूनच करत होते पटपट, फक्त तेवढंच. तर बाजूला लक्षच दिलं नव्हतं. तर रात्रीच म्हटलं पिठाचे डबे वगैरे झालेत घासून, तर आता ही पण साफसफाई करून घेते. आणि कसं ना, आपण थोडंसं घरात साफसफाई केली, थोडासा पसारा एक्स्ट्राचा जो असतो तो काढून टाकून दिला की घर म्हणजे एकदम असं मोकळं लागायला लागतं, छान वाटतं. तर गरजेचं आहे असं करणं, थोडंफार तरी करायला पाहिजे. पण मुलांमुळे जेवढं शक्य होईल तेवढंच करत असते. नंतर चटणीची पण भरणी घासून ठेवली होती, त्याच्यात पण चटणी वगैरे भरायची होती. आता फ्रीज वगैरे पुसून झाला की चटणी भरून घ्यायची आहे. तर आज खूप काही करायचं होतं. जेवढं तुमच्यासोबत शेअर करायला झालं तेवढंच म्हणजे करायचा प्रयत्न केला, कारण त्याच्यानंतर मुलं आल्यावरती जास्त व्हिडिओ घेणं होत नाही. मला विचार करते मी की संध्याकाळचा वगैरे पण थोडंसं शूट घेईल, स्वयंपाकाचा काय म्हणजे जेवण काय बनवलं काय, म्हणजे संध्याकाळपर्यंतच राहील रुटीन. पण तसं नाही होत, कारण मुलं घरी आल्यावरती त्यांच्या मूडवरती डिपेंड आहे. तर इकडे चटणी पण भरून झाली. तर मी मिक्स करते आहे, कारण काय झालं आहे, 2 प्रकारची चटणी झाली. म्हणजे लसणाची चटणी आहे गावाकडून दिलेली, पण एक आईंनी दिली आहे आणि एक मम्मीने दिली आहे. तर त्या दोन्ही पण मी आता मिक्स करून ठेवल्यात. इकडे कुकर गार झालं आहे, वरणासाठी फोडणीचं काढलं होतं सगळं. आता पटकन फोडणी देऊन घ्यायची आणि मुलांना चारायचं आहे, कारण आता परत तक्षचा झोपायचा टाईम होईल. थोडंसं त्याला पण स्कूलमधून आल्यावर झोपायला लागतं. सकाळपासून 7-7:30 वाजल्यापासून उठलेला असतो. 3 वाजेपर्यंत स्कूल, म्हणजे खूप कंटाळून जातो तो पण. तर म्हटलं पटकन खाऊन घे आता आणि झोप थोडा वेळ. तर इकडं ह्याच्यामध्ये तेल किटली घासताना मी थोडं होतं ते काढून ठेवलेलं, तर म्हटलं पहिलं तेच वापरून घेते आता, म्हणजे ते पण एक भांडं रिकामं होऊन जाणार. तर डाळ घरची आहे तर खूप छान शिजते, मऊ अशी एकदम भारी होते. वरण पण खूप छान होतं. तरी आता हळदीची आणि मिठाची भरणी घासायची राहिली, पण त्याच्यात थोडंसं होतं अजून, हळद आणि मीठ होतं ते. आता कशात काढा काय म्हणून म्हटलं एवढं संपलं की एवढे 1-2 भरण्या घासून काढेल नंतर. तर घरात कसं असतं, एक कोपरा साफ करायला गेलं आणि परत दुसरीकडचं साफ करेपर्यंत जो पहिला साफ केलेला तो खराब होऊन जातो. तोच प्रकार चालू आहे माझ्यासोबत पण चला, चालूच असतं आणि ते करायचं असतं आपल्यालाच. तर मस्त आता डाळीला पण तडका देऊन झाला आहे. वरण आपलं रेडीच होते, आता मीठ वगैरे घालायचं आणि कोथिंबीर घालून उकळी आली की झालं रेडी जेवण. तेल बुडा थोडंसं नितळायला ठेवलेला, तुम्ही ठेवता का मला माहीत नाही, पण मी ठेवते. थोडंसं नितळल्यानंतर त्यात निघतं तेल, 1-2 चमचे तेल निघतं, तर मग ते वतून आता दिलं ठेवून कचऱ्यामध्ये. आणि इकडं पापड भाजायला घेतलेत मी. वरण भातासोबत पापड तर पाहिजे. तर हे घरी बनवलेलेच उडदाच्या डाळीचे पापड आहेत. मम्मी आणि आई
म्हणजे सासूबाई देत असतात अशा गोष्टी सगळ्या गावाकडून. तर ते पापड पण घेतलेत मी भाजायला 2-3. खरं तर लोणचं पण पाहिजे ह्याच्यासोबत, पण वातावरण खूप थंड आहे आणि तब्येत ठीक नसल्यामुळं म्हटलं नको. आणि मी खायला घेतलं की मुलं पण मागणार, मग ते परत आजारी पडायची लक्षणं अजून, त्याच्यामुळं लोणचं नाही घेतलं. लोणचं पण आहे घरीच बनवलेलं, सासूबाईंनी दिलं होतं कैरीचं लोणचं. पण म्हटलं आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि खूप थंड वातावरण झालेलं, तर नाही घेतलं खायला. तर पापड हे घरचेच उडदाच्या डाळीचेच असल्यामुळे फक्त थोडेसे दिसत असतील तुम्हाला लाल, पण खायला खूप टेस्टी लागतात. वरण पण छान उकळलंय आणि आता घ्यायचंय जेवायला. आता मुलांचा आवाज यायला लागलाय, मम्मा झालंय का, मम्मा झालंय का. म्हटलं होतंय आता थांबा. तर झालंच आहे रेडी, आता वाढून घेते. आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला पुढे ना थोड्या अंशुलच्या गप्पा ऐकायला भेटणार आहेत. कसं म्हणजे अभ्यास करता करता कशा मोठ्या मोठ्या गप्पा चालल्यात, तर ते पण मी तुमच्यासोबत थोडं शेअर करते. तर आता आम्ही जेवण करून घेणार, तोपर्यंत तुम्ही त्या गप्पा एन्जॉय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर घेते मी वाढून आता मुलांना मला जेवण. मस्त झालेलं वरण दिसत पण होतं आणि टेस्ट पण खूप छान झालेली, पाहू शकता. घरावर आला की लगेच अभ्यास करून सुरू झालं. हां, लगेच सुरू झाला अभ्यास करायला. दादा स्कूल सुटला ना की मी बी येणार तुझ्यासोबत. कुठं? दादाच गेला. कशाला? पाऊस येतो, मग दोघांना किती चिखलाचा त्रास होतो आपल्याला यायला. पाऊस नाही येणार आता. हे बघ, छत्री घेऊन जातो मी, माझे रेनकोट घालतो दादा रेनकोट आणि घर मग जायचं. एवढं सगळ्यांनी, मी छत्री घेऊन, तुम्ही दोघं रेनकोट घालून. तू घरात बस की, मी दादाला घेऊन येऊस तर. गुड बॉय झालाय तो आता. आणि बाबू, तू अंगठा चोकत नाही ना आता? का नाही चोकत बरं? मला हँडी फूड खाऊन बॉडी बनवायची. बॉडी बनवायची आहे ना? अंगठा चोकून चोकून काय केलंय तू? बॉडी खाल्ली. बॉडी खाल्ली सगळे, आहे का नाही? आता नाही खाणार ना? यस, छान बॉडी बनवायची आहे ना? पण मम्मा, हो ग, मला मोठा बिओ तरी व्हायचे. होशील ना मग. मला इतके पैसे घ्यायचे आणि बाबांना द्यायचे. इतके पैसे बाबांना द्यायचे. काय करायचे बाबांना पैसे देऊन? खायला बी. बाबांना खायला? ओके, देशील की मग. नाही, हे बघ, मी पैसे देणार नाही, बाबा देणार पैसे आणि बाबाच खान. मी बी खाणार बाबासोबत मोठं झालं. हा का? बाबांना पैसे देऊन 2 जण खाणार होय? आणि तुला बी घेऊन, मला बी घेऊन यायचे आणि दादाला बी. तुला माहिती मी सुपर पीस कान देणार आहे. बाबा मागं नाही बस सकट. काय करणार आहे तू? बाबा पुढे बसीन, तू मागं नको बसू. हे बघ, मी गाडी काढून एक शीटचा एकदा तर मस्त ना ते दाबडे निघीस बस, दादाला बी बसव आणि मैं इतनी फास्ट चलो ना तू भूल जाएगी मेरा नाम क्या है. तेरा नाम क्या है? मैं भूल जाऊंगी. इतना फास्ट चलाएगा क्या? ओह नो. गोल गोल फिर जाऊंगा. हाँ 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 हाँ. तू चालवणार गाडी? हाँ. आणि बसणार पुढं कोण बसणार तुझ्यापाशी? माझे बाबा. तुझे बाबा बसणार आणि दादा आणि मी? मागा. ओ नो. नाही बघ, तू असं करणार तू? बस उतरे की नाही मी पुढे बसतो, मग तू पुढे बस. असं करायचं? तुझी गाडी झाली की तुझ्या येईन ना. म्हणजे तू बाबांचा, माझा, दादाचा आमचा नंबर लावणार का पुढे बसायला? ठीक आहे. दादा मोठा, आम्ही मोठं झालो. ठीक आहे. कसली गाडी घेणार आहे तू? तुला माहिती, एक आगवाडी गाडी कसली? मागून आग निघते. गाडीला आग निघती? कोण म्हणलं? मला नाही माहिती. मी बघितला. कुठं? फोन मध्ये. ओ नो. इतकी फास्ट चालवणार आगच निघून जाईल. आपल्या इकडं नसतील बाळा तसल्या गाड्या. पण मग दुसरी कोणची तरी गाडी घेऊ ना. तर माहिती कोणची गाडी घेणार.
एक 3 शीट वाले. आणि मग 3 शीट घेणार आणि आपण तर 4 मेंबर्स आहे. मग आपण असं चालेल ना, थोडी ब्रेक मारणार. बाबा बेलग माझे डबे नाही, कोणाची गाडी वाढत ढकलली. पण मी थोडी ट्रॅफिक आहे तर मी ब्रेक मारीन तसंच. ठीक आहे. ओके ठीक आहे. ग्रीन लाईट झाली की निघत जाईन, पण हळूहळू. हो असं असं हे बघ खाली. असं हे 2 दाब ना, मग निघते 1 2 3 2 दाब परत 2 दाब परत 2. मग फास्ट चालू. ट्रॅफिक मध्ये कोणती लाईट लागल्यावर थांबायचं असतं? रेड लागल्यावर थांबायचं का? आणि जायचं कधी असतं? ग्रीन. आणि येल्लो लागल्यावर काय करायचं असतं? येल्लो रेड येल्लो ग्रीन. येल्लो मध्ये थांबायचं असतं. अच्छा. रेड मध्ये थांबायचं, येल्लो मध्ये थांबायचं, ग्रीन मध्ये जायचं. ओके, म्हणजे तुला माहिती सगळं. मग तू चालवू शकतो का गाडी? हो नो. पण तुला आणि तुझ्याकडे थार आहे ना? थान तर मला थान नाही आवडत आता. आवडत नाही आता? नाही. हो, मग आता जो आपण घेतलेली त्याचं काय करायचं? ते आम्ही चार्जिंगला लावतो. माझी थार छोटी वाली मोठं झाली की निघीच बघीन थारला चार्जिंग झाली तर थारला मी गाडीमध्ये उतरूनच गाडीच ओपन ठेवून जाईन आणि माझी बाबांना सांगणार माझी थार घेऊन पहिल्यांदा गाडी काढा, मग थार त्याच्या उपर ठेवा आणि बांधा आणि निघीच चला. ओके. आणि मग माझी थान छोटी मोठी वाडी मी तिथे गावाला चालेन. आणि तुला माझा बर्थडे झाला, तुला कुठे जायचंय? कुठं बी जाईन. कुठं जायचंय? मोठं झालं जाणार. कुठं? सुपर पिझ्झा गाडी घेऊन आणि जाईन माझा 1 तास. मोठं झालं. ओके. मग तू आता सुट्टीला आजीकडे त्यांच्याकडे नाही जाणार ना? जाईन काय? का रे बाबू, तू मला प्रॉमिस केलं ना मी तुझा हार्ट नाही तोडणार म्हणून. पण मम्मी हे बघा, तुम्हाला तोडायचंच नाही. मला लाशिनला जायचं. दादाने गेलं तर 10 वाजता आला. 10 दिवस राहून आला? मग तू पण 10 दिवस राहणार काय मला सोडून? नाही. मग मला कसं करमणार तुझ्याशिवाय? तू व्हिडिओ कॉल कर मला. व्हिडिओ कॉल करून काय होणार आहे? मी तुला बोलेन ना, मम्मी मी इथंच आहे अजून 10 वाजता येणार ते बोलेन. असं सांगशील? पण तू रडत असतो मला सोडून गेल्यावरती, तिथं राहिल्यावर. पण मला तुझी याद नाही, तू मला याद कर. मी निघीस आहे ना, आजीला बोलतो की मला मम्मी पशी झोला निघीस. आजीला बोलशील का? ओके. मग मी तुला याद करू का? तू मला याद नाही करणार? मी तुला याद करणारच नाही. पण हे बघ, मी राशीन मध्ये गेले की 2 मिनिटं सेम यू चला गया. यू गया यू आया. पण असं नाही ना, आजी नाना म्हणते तू आलाय तर आता राहावं लागन तुला. तुझ्या मम्मीला किती पण याद आली तरी तू नाही जायचं. मग पण दादा 10 वाजता नाही का, मी राहणार 10 वाजता. 10 दिवस दादा राहिला, मग तू पण 10 दिवस राहणार? जाऊ दे बाबा, मग आता काय तुला जायचंच आहे म्हणल्यावर. मी तुला आता रक्षाबंधनला घेऊन जाते की 2-3 दिवस आजीच्या इकडं. मग परत कशाला जायचं तेव्हा? पण मी राहिलो होतो ना राशीन मध्ये. दादा राहिले ना तर मी गेले. दादा तिकडे होता तेव्हा तू रडला, मग आता दादाला रडवायचंय का? हे असं नाही बर का. मी रडलो होतो. मग दादा कशाला रडन? दादा इकडे मजाच करीन. मग दादा रडत नाही तर तू येणार नाही काय? नाही. अयो, ही चिटिंग आहे. एवढे दिवस राहणार काय मोठा होस तर? दादा तर असं कवर पण नाही रडायचा. हा पण हे बघ ना, तर मी मोठा नाही होत तर मी नाही तिथंच राहणार. म्हणजे 100% राहणार. ठीक आहे, करा अभ्यास. आता अभ्यास राहिलाय, खूप झालाय गप्पा. गप्पा आहे की नाही? गप्पा तर नाही झाले माझे. मी थकलो बी बोलून थकला. ठीक आहे. आणि आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये मिळा. आणि एक ठेवा ती पडे एक हाऊसवाईफ.